श्री देवी भागवत पुराण स्कंध 1 अध्याय 15 शुक आणि व्यास संवाद देवीचा विष्णूला उपदेश। शुक व्यासांना सांगू लागला, हे पिताश्री, हा सर्वथैव दुःखांनी भरलेला गृहस्थाश्रम मी मुळीच आचरणार नाही। द्रव्याच्या चिंतेत असणाऱ्यांना कसले सुख आहे। निर्धन मनुष्य स्वतःच्याच आप्तांकडून पीडित होतो। तपश्चर्या करणाऱ्यांना पाहून इंद्राला हेवा वाटतो आणि त्यांच्या साधनेमध्ये विघ्न उत्पन्न करतो। लक्ष्मीचं स्वामित्व मिळूनही विष्णूला नेहमीच राक्षसांबरोबर युद्ध करावे लागते। तपश्चर्या करीत असूनही शंकराला दैत्यांबरोबर लढावेच लागते। धनवानाला तर कधी सुखाची झोप मिळतच नाही। या जगात सर्वत्र दुःखच आहे। आधी गर्भावासातले दुःख, नंतर जन्माला येताना दुःख, म्हातारपणाची दुःखे, पुढे पुन्हा मरणाचे दुःख, शिवाय हाव आणि असमाधानाचे दुःख तर सर्वात मोठे आहे। ब्राह्मणाला बुद्धिबळ असताना सुद्धा याचना करावी लागते, त्याचे दुःख तर मरणापेक्षाही भयंकर असते। सर्व वेदविद्या शिकूनही ब्राह्मणाला पैसेवाल्यांपुढे स्तुतिस्तोत्रे गावी लागतात। 2 कंदमुळे किंवा फळांनी पोट भरत असते तर मग चिंता तरी कशाची असते। म्हणून तुम्ही मला सर्व सुखाचे जे मूळ आहे असे ते योगशास्त्र आणि ज्ञानशास्त्रच सांगा, कारण कर्मकांडांबद्दल तर मला खरोखरच कोणतेही आकर्षण वाटत नाही। उलट प्रारब्ध, संचित व क्रियमाण अशा तिन्ही प्रकारच्या कर्मांचा नाश कसा होईल ते सांगा। अहो, स्त्री ही एखाद्या जळवेप्रमाणे रक्त शोषून घेते, तर तिच्या मोहामध्ये अडकलेल्या पुरुषाला ते जाणवत सुद्धा नाही। कपटपूर्ण भाषण करून धन व मनाचे ती हरण करते, तर संभोग करून वीर्य हरण करते, मग तिच्यासारखा चोर कोणीच नाही। पण दैवानेच ज्याच्या निद्रासुखाचा नाश करण्याचे ठरवले आहे तो मूर्ख मनुष्य स्त्रीला जवळ करतो आणि यातून दुःखाचीच प्राप्ती होते। आपल्या मुलाने सांगितलेले ज्ञान ऐकून व्यासमुनी आणखीच दुःखी झाले। त्यांच्या डोळ्यात आसवे दाटून आली। त्यांची ही अवस्था पाहून शुकाचे डोळे विस्फारले। शुक म्हणाला, अरे रे, केवढे हे मायेचे सामर्थ्य! वेदांचा कर्ता व सर्वज्ञ असा हा विद्वान सुद्धा मायेने मोहविला गेला। याला सुद्धा मोह घालणारी ही माया तरी कोणती? पुराणांचा जो वक्ता, भारताचा निर्माण करता आणि वेदांची विभागणी करणारा व्यास तो सुद्धा मोहवश झाला, तर ब्रह्मा व हरिहरांना देखील शरण आणणारी जी देवी जगाला भुलविते तिलाच मी आता शरण जातो। तिच्या मोहात न अडकणारा त्रैलोक्येत कोणीच मिळणार नाही। पुराणिक सांगतात की व्यास हे विष्णूचे अंशावतार आहे, तरीही हे व्यास एखाद्या सामान्य माणसासारखे अश्रू ढाळीत बसले आहे। केवढे हे मायेचे सामर्थ्य! शुक आपल्या पित्याला म्हणाला, हे पराशर पुत्र, तुम्ही स्वतः इतरांना ज्ञानदान करणारे असून एखाद्या सामान्य मनुष्यासारखे शोक का करता? आज मी तुमचा मुलगा आहे, पण पूर्वजन्मात मी कोण होतो कोणास ठाऊक? तुम्ही कोण व मी कोण हा भ्रम आपल्याला का व्हावा हे काही कळत नाही। भूक व तहान ही भोजन व पाणी यांनी शमते, पुत्र दर्शनाने नाही। सुगंधापासून नाकाला आणि श्रवणापासून कानाला सुख मिळते। स्त्रीमुळे कामतृप्ती होते, पण मी पुत्र तुम्हाला काय सुख देणार? अजिगर्ताने स्वतःचा मुलगा हरिश्चंद्राला यज्ञात बळी देण्याकरिता विकला। धन हेच सर्व सुखाचे साधन आहे, म्हणून सुखाची इच्छा असल्यास धनच मिळवा। मी तुम्हाला काय सुख देणार? तुम्ही दैवज्ञ आहात, म्हणून ज्ञानाचा उपदेश देऊन मला जागृत करा, म्हणजे मी गर्भावासाच्या भीतीपासून मुक्त होईन। आपल्या बुद्धिमान मुलाचे हे बोलणे ऐकून व्यास शांतपणे म्हणाले, बाळा, तुला जर असे वाटते तर तू मी रचलेले भागवत पुराण वाच। ते फार मोठे नाही आणि अत्यंत पवित्र असे आहे। सत्य आणि असत्य याचे ज्ञान त्याच्या श्रवणाने होते, म्हणून तू त्याचेच पठण कर। जेव्हा विष्णू बालरूपात वडाच्या पानावर पहुडला होता आणि मला असा बालरूप कोणी केला, कोणत्या वस्तूपासून आणि कोणत्या कारणासाठी केला, अशा विचारचक्रामध्ये सापडला असताना त्याच्या शंकांचे समाधान करण्यासाठी देवीने एका श्लोकाचा अर्धा भाग त्याला ऐकविला, तो असा, सर्वं खल्विदमेवाहं नान्यदस्ति सनातनम। अर्थ, सर्व काही जे आहे ते मीच आहे आणि माझ्यासारखे वेगळे असे सनातन दुसरे काहीच नाही। ही वाणी ऐकून विष्णूला वाटले की हे कोण बरे बोलले असावे। तेव्हा ती चतुर्भुज शांता भगवती हातामध्ये शंख, चक्र, गदा व कमळ घेऊन प्रकट झाली। तिच्या अंगावर तेजस्वी वस्त्रे व अलंकार होते। तिच्या भोवती तिच्याच सारख्या सेविका होत्या। ती महालक्ष्मी मंदस्मित करीत होती।
तिला त्या महासागरावर अधांतरी उभी राहिलेली पाहून विष्णू थक्क झाला. तिच्या अवतीभोवती रती, भूती, बुद्धी, मती, कीर्ती, स्मृती, धृती, मेधा, स्वधा, स्वाहा, भूक, झोप, दया, गती, तुष्टी, पुष्टी, क्षमा, लज्जा, तंद्रा अशा अनेक शक्ती उभ्या होत्या. सर्वांच्या हातात उत्कृष्ट शस्त्रास्त्रे होती. अशा प्रकारे त्यांना पाण्यावर पाहून विष्णूला फार मोठे नवल वागले आणि तो विचार करू लागला की या महासागरात हे वडाचे झाड कसे उगवले, मला बालरूप देऊन कोणी झोपविले, या सर्व स्त्रिया कुठून आल्या, ही माझी आई आहे का कोणाची अनिवार अशी जादू आहे किंवा कोणी देवता आहे. आता काय करावे, कुठे जावे, की असेच मुकाट्याने पडून राहावे, काहीच कळेनासे झाले आहे. श्री देवी भागवत अध्याय 15 समाप्त. श्री देवी भागवत पुराण स्कंद 1 अध्याय 16. व्यास शुकाला जनकराजापाशी पाठवितात. व्यास शुकाला पुढे सांगू लागले. वडाच्या पानावर झोपलेल्या त्या विष्णूला गोंधळलेला पाहून देवी म्हणाली, अरे विष्णू, तू असा आश्चर्यचकित कसा? महाशक्तीच्या प्रभावाने तू मला विसरलास का? प्रत्येक प्रलयकाळी तू पुन्हा जिच्यामुळे उत्पन्न होतोस त्या माझ्या प्रभावाचे तुला विस्मरण झाले का? ती शक्ती निर्गुण आहे, पण तू सगुण आहेस व मीही सगुण आहे. ती खरे तर माझीच शक्ती आहे. पुढे तुझ्या नाभिकमळातून प्रजापती ब्रह्मदेव उत्पन्न होईल. ब्रह्मदेव रजोगुणाने युक्त आणि सर्व लोकांचा कर्ता असतील. मग माझ्याकडून शक्ती मिळाल्यावर ब्रह्मदेव तप करतील आणि रक्तवर्णी रजोगुणाच्या योगाने त्रैलोक्याची निर्मिती करतील. त्यात सगुण पंचमहाभूते उत्पन्न निर्माण केल्यानंतर इंद्रिये व त्यांच्या अधिकारी देवता आणि मनाप्रमाणे सृष्टी उत्पन्न करतील. म्हणूनच ब्रह्मदेवाला कर्ता म्हणतात. या विश्वाचा तू पालन करता होशील. तुझ्या भुवयांच्या मध्यभागातून क्रोधाद्वारे रुद्र प्रगट होतील. रुद्र तपश्चर्या करून तामसी शक्ती मिळवतील. मग कल्पांताच्या वेळी रुद्र संहार करतील. या सर्व गोष्टी करवून घेण्याकरिताच मी तुझ्याजवळ आले आहे. मी सात्विकी शक्ती आहे हे जाणून घे. मी नेहमीच तुझ्यापाशी असेन आणि तुझ्या हृदयात राहीन. तेव्हा विष्णू देवीला म्हणाला, हे देवी, पूर्वी मी एक अर्धा श्लोक ऐकला, तर ते परमकल्याणकारी रहस्य कोणी परे ऐकवले, हा माझा संशय दूर कर. मी नेहमीच त्या श्लोकाचे सतत स्मरण करीत असतो. तेव्हा देवी म्हणाली, हे विष्णू, नीट ऐक. मी सगुण आहे हे तू जाणतोस, पण त्यामागच्या निर्गुण देवीला मात्र जाणत नाही. तिनेच तुला तो श्लोक ऐकवला आहे. सर्व वेदांचे तात्पर्य व कल्याणकारी पवित्र असे भागवत त्याच श्लोकाचा विस्तार आहे. हे विष्णू, हे फार महत्वाचे परमगूढ असे ज्ञान प्रकट करून त्या देवीने तुझ्यावर अत्यंत मोठी कृपा केली आहे. जाणण्यास योग्य असे या त्रैलोक्यात यापेक्षा अधिक काहीच नाही. देवीचा तू अत्यंत आवडता असल्यामुळे तिने हे रहस्य तुला सांगितले आहे. व्यास पुढे शुकाला सांगू लागले. त्या चतुर्भुज लक्ष्मीच्या सांगण्याप्रमाणे विष्णूने तो मंत्र सतत आपल्या हृदयात स्मरण करावयास सुरुवात केली. असा काही काळ लोटल्यानंतर विष्णूच्या नाभिकमळातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. परंतु दैत्यांच्या भीतीने ब्रह्मदेव विष्णूला शरण गेले आणि विष्णूने त्या दैत्यांना युद्ध करून मारले व विष्णू पुन्हा त्या अर्ध्या ऐकलेल्या मंत्राचा जप करू लागला. तेव्हा त्याला असे जप करताना पाहून ब्रह्मदेवाने विचारले, तुम्ही कोणाचा जप करता? तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असे कोण आहे की ज्याचा जप करून तुम्ही सदैव प्रसन्न असतात? ब्रह्मदेवाच्या या प्रश्नाला विष्णूने उत्तर दिले. माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये जी कर्तृत्व शक्ती आहे तीच भगवती शिवा आहे. तिचेच तू चिंतन करीत जा. जिच्या सत्तेने या महासागरावर सर्व जग स्थिर आहे तीच ही साकार व अतर्क्य महाशक्ती आहे. तिच्याचद्वारे हे स्थावर व जंगम जग निर्माण होते. ती प्रसन्न झाल्यावर मनुष्याला मुक्ती मिळते. ती सनातन अशी मुक्ती देणारी श्रेष्ठ विद्या आहे. तीच संसार बंधनाची मूळ कारणरूपा सर्वेश्वरी आहे. मी, तू आणि हे संपूर्ण विश्व त्याच चैतन्य शक्तीपासून झालो आहोत. या अर्ध्या श्लोकात संपूर्ण भागवत तिनेच सांगितले आहे आणि द्वापार युगात त्याचा विस्तार केला. व्यास पुढे शुकाला सांगू लागले, हे विष्णूकडून ऐकलेले भागवत ब्रह्मदेवाने नारदाला सांगितले. नारदाकडून ते मला मिळाले. मग मी 12 स्कंधात त्याचा विस्तार केला. तेव्हा हे माझ्या भाग्यवान पुत्रा, तू तेच पठण कर. ते 5 लक्षणांनी युक्त असे देवीचे उत्तम चरित्र आहे. वृत्रासुरांच्या वधाचे आख्यान यात आहे आणि शिवाय इतरही अनेक कथा यात आहेत. याच्या सहाय्याने या संसाररूप सागरातून पार पडता येते. तू महाबुद्धिमान असल्यामुळे याचा स्वीकार करण्यास पात्र आहेस.
हे भागवत सुखशांती देणारे, दीर्घ आयुष्य देणारे, कल्याणकारी असे आहे. हे भागवत वाचणारे आणि ऐकणारे यांच्या वंशाची वृद्धी करणारे असे आहे. सूत नावाचा माझा शिष्य तुझ्याबरोबर याचा अभ्यास करेल. त्यानंतर सूत जमलेल्या ऋषीमुनींना सांगू लागले, आम्ही दोघांनीही, सूत स्वतः आणि शुक, व्यासांकडून अनेक पुराणे ऐकली व आत्मसात केली. नंतर शुक आश्रमातच होता, पण तो तहान व भुकेची जाणीव विसरून तासनतास कुठेतरी शून्यात नजर लावून बसून राही. अशी त्याची चिंतातूर अवस्था पाहून व्यासांनी आपल्या पुत्राला विचारले, हे माझ्या बुद्धिमान पुत्रा, तू कसला एवढा विचार करतोस? तुला आता कोणती चिंता आहे? मी एवढा समर्थ पिता असताना तू असे दुःखी न होता यथेच्छ सुखाचा भोग घे. शास्त्रात सांगितलेल्या ज्ञानाचा जरूर विचार कर, पण अनुभवाची त्याला जोड दे. जर माझ्या उपदेशाने तुझे शंका निरसन होत नसेल तर मग तू मिथिलेच्या जनक राजाकडे जा. तो जनक नावाचा राजा ज्ञानाचा सागर आहे. तोच तुझ्या मोहाचा नाश करू शकेल. तो सत्यवचनी आहे. त्याच्यापाशी जा आणि आपल्या शंकांचे निवारण करून घे. त्याला नीटपणे वर्णाश्रम धर्माची तत्वे विचार. तो राजर्षी ब्रह्मज्ञानामध्ये श्रेष्ठ असणारा आणि सत्य तेच बोलणारा, शांत आणि जीवनमुक्त असा योगी आहे. तेव्हा शुकाने आपल्या वडिलांना म्हणजेच व्यासांना विचारले, हे पिताश्री, मला तरी हे सर्व ढोंगच वाटते. राज्यसुख भोगणारा विदेही कसा असू शकेल? ब्रह्मज्ञानी विदेही राज्य कसा काय करू शकतो? तो राजा पाण्यातील कमळाच्या पानासारखा संसारात अलिप्त कसा राहतो? हे आता प्रत्यक्षात जाऊनच पाहिले पाहिजे. प्रपंच करून राजा मुक्त कसा, हीच माझी शंका आहे. आता तुम्ही सांगितलेले राजाचे गुण ऐकून माझी उत्कंठा वाढली आहे. म्हणून शंकेचे निरसन होण्याकरिता मी आत्ताच मिथिला नगरीकडे जातो. श्री देवी भागवत पुराण, अध्याय 16 समाप्त.